नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला तर आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठाचं धिरडं कसं बनवायचं ते सांगणार आहे। अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असं आज आपण धिरडं बनवणार आहे। कमी वेळेत कमी साहित्याचा वापर करून आज आपण हे धिरडं बनवणार आहे। चला तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। एका स्टीलच्या भांड्यामध्ये आता आपण मोठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेऊया व 1 छोटी वाटी रवा घेऊया। रवा हा आवर्जून घाला, त्याने गव्हाचे धिरडे खूप कुरकुरीत असे होता। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया, त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। पिठामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण थोडं पाणी टाकून घेऊया। पाणी हे रेग्युलर आपलं थंड पाणी टाका, गरम पाणी टाकू नका, नाहीतर पिठाच्या डिखोळ्या होऊ शकता। जसं पाणी लागेल तसा पाण्याचा वापर करून पिठाला व्यवस्थित मिक्स करून घ्या। या पद्धतीचं मिक्स करा। जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम असं ठेवायचं आहे आपल्याला हे मिश्रण। जसा जसा रवा भिजत चालतो तसं तसं हे मिश्रण घट्ट होत चालतं। या पद्धतीचं मिश्रण ठेवा। त्याच्यावरती आता आपण झाकण ठेवूया आणि 20 मिनिटं व्यवस्थित भिजून देऊया। एका प्लेटमध्ये 2 शिमला मिरची, गाजर, कांदा, 2 छोटे टोमॅटो हे सर्व बारीक किसून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये गरजेनुसार हिरव्या मिरच्याचं वाटण करून घेऊया। हे सर्व मिश्रण आपलं आता किसून झालं आहे। आता एका कढईमध्ये तेल घालूया, तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया। जिरं घालूया, जिरं फुलल्यानंतर त्याच्यामध्ये आपण हिंग पावडर, जे बी वाटण करून घेतलं आहे ते सर्व वाटण घालून घ्यायचं आहे। त्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण जो बी कांदा किसून घेतला आहे तो सर्व कांदा टाकून देऊया। कांद्याचा कच्चेपणा जात नाही तोपर्यंत त्याला व्यवस्थित परतून घ्या। परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण 1 वाटी इतकी शिमला मिरची बारीक अशी किसून घेतली, तिला घालून घेऊया, मिक्स करून घेऊया। 2 टोमॅटो किसून घेतले, 1 वाटी इतकं झालं आहे मिश्रण, ते सर्व घालून घेऊया, त्याला पण मिक्स करून घेऊया। टोमॅटो मिक्स करून झाल्यानंतर जे बी आपण गाजर किसून घेतले ते सर्व गाजर घालून घेऊया, त्याला पण मिक्स करून परतून घेऊया। गव्हाच्या पिठाच्या धिरड्याच्या मिश्रणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये आवडीनुसार भाज्या घालू शकता। त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या, परतून घ्या। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। परतताना आवर्जून मीठ घाला, म्हणजे भाज्या ह्या आळणी लागत नाही आणि खायला पण चविष्ट अशा लागतात। हे बघा आपल्या भाज्या व्यवस्थित परतल्या, तुम्ही बघू शकता। या पद्धतीने व्यवस्थित शिजून घ्या। त्याला आता आपण थंड करून घेऊया। हे बघा आपले 20 ते 25 मिनिटं झाले, आपलं मिश्रण पण व्यवस्थित भिजलंय। त्याच्यावरती झाकण काढून घेऊया। या पद्धतीचं मिश्रण ठेवा, जास्त घट्ट पण नको आणि जास्त पातळ पण नको, मीडियम असं मिश्रण ठेवा। त्याच्यामध्ये आता आपण ज्या बी भाज्या परतून घेतल्या, व्यवस्थित थंड झाल्या, त्या सर्व घालून घेऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर घालूया। कोथिंबीर ही आवर्जून जास्त घाला धिरडे बनवण्यासाठी। या मिश्रणामध्ये कोथिंबीरीला व्यवस्थित मिक्स करून घ्या। आपलं मिश्रण तयार झाले, तुम्ही बघू शकता। एकीकडे पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे, त्याला व्यवस्थित गरम होऊ द्या। सगळीकडे व्यवस्थित तेल लावून झाल्यानंतर जे बी आपण धिरडं बनवण्यासाठी मिश्रण तयार केले, आता 1 चमचा इतकं धिरड्याचं मिश्रण पॅनवर टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित पसरून देऊया। या पद्धतीने गोल आकारामध्ये व्यवस्थित पसरून द्या। झटपट होणारे हे गव्हाच्या पिठाचे धिरडे, मुले जर भाज्या खात नसतील तर ते या पद्धतीने त्यांना गव्हाच्या पिठाचे भाज्या घालून धिरडे बनवून द्या, नक्की ते आवडीने खातील। कोणीच ओळखू शकणार नाही का यामध्ये या पद्धतीने भाज्या घातल्या। शक्यतो ह्या धिरड्याच्या मिश्रणामध्ये भाज्या किसूनच घ्या, कापून घेतल्यापेक्षा, आणि परतून घ्या। त्या अजिबात टचटच करीत नाही आणि व्यवस्थित खायला पण धिरडं चांगलं लागतं। एका बाजूने आपलं धिरडं व्यवस्थित परतलंय, तुम्ही बघू शकता। आता त्याला उचटणीच्या साहाय्याने आपण उलट करून घेऊया। एकदम व्यवस्थित हे धिरडं आपलं तयार झालंय। दोन्ही पण बाजूने त्याला भाजून घेऊया व याच पद्धतीने सर्व धिरडे आता आपण करून घेऊया। तुम्ही हे धिरडे मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता, अत्यंत चविष्ट असे लागतात। आपले गरमागरम गव्हाच्या पिठाचे धिरडे तयार झाले। नक्की या पद्धतीने बनवून बघा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व गरमागरम या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे धिरडे तर नक्की बनवून बघा। चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत।